परोपकाराची लागे निंदकाची तत्वता साह्य सका परमार्था. हो, निंदकाचे उपकारच म्हणतात. म्हणून निंदकाचे घर असावे कुठं? महाराष्ट्रात. शेजारी का? हो, निंदक पाहिजे आपल्या जीवनामध्ये महाराज. पण निंदक काय करतो? आई काय करते? बाळाची शी हाताने साफ करते, पण निंदक मात्र जिभेनेच साफ करतो महाराज. एवढे निंदकाचे उपकार आहेत महाराज. म्हणून निंदा कोणाची करू नये. नसलेलं पाप आपल्या डोक्यावर येतं आणि आपलं पुण्य त्याच्याकडे जातं महाराज. लय डोकं घालायचं नाही. एक गोपिका डेऱ्यामध्ये दूध घेऊन चालली होती विकायला. वरून एक घार चालली, तिच्या मुखामध्ये सर्प होता. त्या सर्पाचं गरळ विष त्या डेऱ्यात पडलं दुधाच्या, आणि तो अख्खा डेरा एक जणाने विकत घेतला बासुंदी करण्यासाठी. 100 वारकऱ्यांनी जेव घालायचं होतं बासुंदी करून, आणि त्या दुधाची बासुंदी केली आचार्याकडून. जेव घातले, 100 वारकरी मेले. 1 मिनिटामध्ये मेले, खलास झाले. अख्खं गाव चर्चा करायला लागलं. म्हणले ह्यानं काहीतरी कपट कारस्थान रचलं. म्हणले 100 वारकरी मारले. म्हणले गावात बसले कुचरवाट्यावर काही. आता वर यादी काढली, चित्रगुप्ताकडे यादी असते, आपण काय करतो काय नाही रोज कुठाने. मांजरीला वाटतं मी दूध पिते डोळे झाकून, मला कोणी बघतच नाही. कोणी नाही बघितलं तरी बाई बघणारा ते ना, तू रोज दूध पितीस म्हणून इथलं. चित्रगुप्ताने यादी काढली, 100 वारकरी मेले. म्हणलं तर काय करावं? हे पाप कोणाकडे लावा बरं? विनाकारण मेले बिचारे, आयुष्य शिल्लक होतं, त्यांना मुक्त करायचे या वारकऱ्यांना. मग वर चर्चा चालू झाली, हे पाप कोणाकडे लावायचं. आणि खाली बी चर्चा चालू झाली त्या गावामध्ये, त्या चौकात बसून कुच्चर वाट्यावर. वटा कुच्चर नसतो गुरुजी, वट्यावर बसणारे माणसं कुच्चर असतात, म्हणून त्या वट्याचं दुर्दैव आहे, त्याला नाव पडलं जातं कुच्चर वाटा. बसले काय गावातले 10-15 जण. म्हणले पाटलानं म्हणले बासुंदी केली म्हणले दुधाची, त्याच्यात विष कालवलं. म्हणले ए म्हणला पाटलाचा काय संबंध रे? म्हणला अरे जिच्याकडून दूध घेतलं म्हणले तिनंच काहीतरी कुटाणा केला. काय ती कशाला कुटाणा करेल? म्हणले तिचा धंदा आहे रोजचा. म्हणले कुणी केलं असेल? कसं काय वारकरी मेले? म्हणले आचार्याने काहीतरी कुटाणा केला. अरे आचार्य कशाला करते? आता तुम्ही आज आचार्य लावले कोळी साहेबांनी, कशाला आचार्य कुटाणा असला काय करते का? त्यांना पैसे दिले, ते इमानदारीने त्यांची सेवा केली. मग म्हणले आता हे वारकरी मेले. म्हणले मला तर वाटते म्हणले पाटलानं काहीतरी कुटाणा केला आणि वारकरी मारले. आणि मग वरी चर्चा चालू होती देवांची, हे पाप कोणाकडे लावायचं? हे पाप म्हणले काय करा, वारकऱ्यांना आपल्याला मुक्त करायचे. हे पाप आता जाऊ द्या म्हणले. ती कुच्चर वाट्यावर बसून जे सगळे निंदा करतात ना, हे पाप त्यांच्या डोक्यावर जाऊ द्या आणि वारकऱ्यांना मुक्त करून टाका म्हणले. म्हणून परोपकारी नेने परनिंदा. महाराज म्हणतात उपकार करा, निंदा करू नका. परस्त्रिया सदा बहिणी माया. पाहत असताना माझी आजी, माझी आई, माझी बहिणी, अशी दृष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि महाराज म्हणतात जीवन जगत असताना संसारामध्ये नका ज्ञानेश्वरी वाचू, गाथा वाचू, भजन करू नका, कीर्तन ऐकू नका. हो, हे केल्यावर चांगलंच आहे, पण नाही केलं तरी चालेल. फक्त एक गुण तुमच्याकडे आला, दैवी संपत्तीचा एक गुण तुमच्यात उतरला, तुम्ही देव झालात, तुम्ही संत झालात. कोणता गुण आहे? 4थ्या चरणात महाराज म्हणतात भूतांची दया आहे भांडवल संता. भूतांची दया आहे भांडवल संता. भूतांची दया आहे भांडवल संता. भूतांची दया भांडवल संता. आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे. भूतांची दया आहे भांडवल संता आपुली नाही भूतदया गाये पशुचे पालन. तुम्ही तरी म्हणायचं ना, मला आठवलं नाही. भूतदया गाये पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. महाराज म्हणतात आपल्या अंतकरणात भूत प्राणी मात्रांविषयी, पशु पक्ष्यांविषयी, समाजाविषयी दया नावाचा गुणधर्म आपल्यामध्ये उतरला तरी आपलं जीवन सफल झालं. दया किती श्रेष्ठ आहे महाराज. दया, फक्त एक दया आपल्या अंगी बांधली ना, झाला परमार्थ तुमचा. दैवी संपत्तीचे गुण आहेत, त्याच्यापैकी दया हा. दयाभूतेषु लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुनम. दयाभूतेषु लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् तेजक्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. ज्ञानोबा म्हणतात आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता नकडसे साने थोर तैसे दुःखितांचे शिनने हिरतास कणवपणे उत्तमा धमनेने विवंचुगा निम्न भरलिया उन्हे पाणी डळोचे नेने ते विश्रांता तोषो निजाने सामोरिया पै पाय काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचने का पाऊ शीतळता लाही
की ते डोळ्याची लागे होये तैसा परसुखे जाये सुखाव तुझो किंबहुना तृषिता लागे पाणी आराईले असे जगे तैसे दुःखितांचे सेल भागी जिने जयाचे तो पुरुषवीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तयारुनिया लाभे. भगवान सांगतात पाणी पडतं तहान भागवण्यासाठी जगाची, तसं दुःखितांचं दुःख हरण करण्यासाठीच महात्मा जन्माला येतो. पाणी वाहत असताना एखादा खड्डा लागला तर खड्डा पूर्ण करूनच पाणी पुढे जातं महाराज, पुढे जातं. तसं ज्ञानोबा म्हणतात चंद्र हा सर्वांना सारखी शीतलता देतो. शीतलता देत असताना भेदभाव बघत नाही. हा उत्तम आहे का अधम आहे महाराज? सर्वांना सारखी शीतलता देतो पौर्णिमेचा चंद्र. तसं ज्ञानोबा म्हणतात दुःखितांचं दुःख हरण करण्यासाठी हा श्रीमंत आहे का गरीब आहे, अधम आहे का उत्तम आहे, हा पाहत नाही महात्मा, त्याला मुक्तच करतो. रस्त्याने चालत असताना जर एखादा दारिद्र्याने गांजलेला माणूस आला तर महात्मा त्याला संतुष्ट करूनच पुढे जातो. ही दया महात्म्यांच्या अंतःकरणात आहे. जी दया आपल्या पुत्रावर आहे तीच दया समाजावर करतो तो साधू आहे महाराज. दया करन जे पुत्रासी तेची दासाने दासी. पुढे तुका म्हणे तुका म्हणे सांगो किते तोच भगवानाचे मूर्ती जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपले. दया नावाचा गुणधर्म आपल्यात उतरला की आपलं जीवन सफल झालं. त्यातील एक शिबी राजाचा 1-2 मिनिटात दृष्टांत सांगतो. राजा शिबी राजा दयावान होता आणि त्याच्या दयेची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव आणि अग्निदेव त्यांनी एक रूप धारण केलं. अग्निदेव बहिर ससाना झाला आणि अग्नी कबूतर झाला आणि तो बहिर ससाना कबुतराच्या पाठीमागे लागला शिकार करण्यासाठी. घातक असा बहिर ससाना इंद्र झाला आणि त्या कबुतराला पकडण्यासाठी तो ससाना त्याच्या पाठीमागे लागलेला आहे आणि तो कबूतर पक्षी शिबी राजाच्या मांडीवर येऊन बसला आणि तो कबूतर पक्षी शिबी राजाला प्रार्थना करतो, राजा मी तुझा अवतार आहे, तुझी कीर्ती, तुझी दया कशी आहे हे ऐकून मी इथे आलेलो आहे. तू मला कांबळे गुरुजी तुम्ही भेटवले की मला मला वाटलं काय आलं काय काय. आणि तसं ती तुम्ही कशी शांत बसता ती तुझं काय एखादा असं आला तर मला वाटलं खरं काय तर लागलो टाचाला माऊली. गुरुजी म्हणले असं बोलू नका शांत बसा, झालं. एवढा दृष्टांत आहे का. दया. शिबी राजाच्या मांडीवर तो कबूतर पक्षी बसलेला आहे आणि तो कबूतर पक्षी म्हणतो, राजा मला जीवदान द्या, तुम्ही मोठे धर्मात्मा आहेत, तुमची कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आलोय, मला जीवदान द्या, मी तुम्हाला शरण आलोय. आणि तो बहिर ससाना नावाचा पक्षी असतो तो कोण होता? इंद्र होता. या दोघा जणांनी परीक्षा घ्यायची ठरवलं. तो बहिर ससाना म्हणतो माझा आहार आहे. कोण? कबूतर पक्षी. कबूतर पक्षी माझा आहार आहे, तो तुम्ही मला देऊन टाका. हो, ज्याचा आहार ज्याची त्याला देऊन टाकणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जर माझा आहार मला देत नसताल ना तर तुम्ही धर्मात्मा नाहीत, तुम्ही न्यायी राजे नाहीत, तुम्ही अन्याय माझ्यावर करत आहात. कोण म्हणतंय? बहिर ससाना. आणि ते कबूतर म्हणतंय राजा शिबी राजाला, तुम्ही दयावान आहेत, तुमची दया ऐकून मी तुमच्या मांडीवर बसलोय, तुम्ही मला जीवदान द्या. आणि जो शरण आलेला आहे त्याला जीवदान देणं हे राजाचं कर्तव्य आहे. राजाचं कर्तव्य आहे. शिवाजीराजे असेच होते, शरण आल्यावर जीवदान दिलंच पाहिजे. कबूतर म्हणतो मला जीवदान द्या आणि बहिर ससाना म्हणतो कबूतर हा माझा भक्षक आहे, ते माझं खाद्य आहे, माझं खाद्य हे मांस आहे, माझा आहार माझ्या मुखातून तुम्ही काढून घेऊ नका, असा अन्याय करू नका. आणि मग शिबी राजा म्हणतो तुला जर या कबुतराच्या वजना एवढं मांस दिलं तर चालेल का? चालेल की राजा, चालेल, पण कोणाचंही दिलं चालेल, तुझ्या शरीराचं दिलं तरी चालेल. तो बहिर ससाना काय म्हणतो? तुझ्या शरीराचं दिलं तरी चालेल. असं म्हटल्याबरोबर शिबी राजा उठला आणि त्या कबुतराला एका पारड्यामध्ये ठेवलं. तो कबूतर नावाचा पक्षी म्हणजे तो अग्निदेव त्या पारड्यात आहे. आणि शिबी राजाने आपल्या शरीराचं मांस कापायला सुरुवात केली. दया सांगतो बरं का, दया. त्या कबुतराविषयी असलेली दया. आपल्या शरीराचं मांस छलायचं आणि त्या पारड्यात टाका. एक 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 पार्ट काटत काटत शरीर संपलं. आणि जसं जसं तो मांस गुरुजी त्या पारड्यामध्ये टाकत होता शिबी राजा स्वतःच्या शरीराचं, तसं तसं ते पारडं
वर ते कबुतराचं पारडं वर यायचं सोडून ते खालीच जात होतं. कबुतराचं पारडं जड भरायला लागलं, अख्खं मांस संपलं आणि शेवटी शिबिराजा स्वतःच उठला आणि त्या पारड्यामध्ये जाऊन बसला आणि मग कबुतराचं पारडं वर झालं. पारड्यामध्ये जाऊन बसल्याबरोबर आकाशातून विमानांचे दाटे पुष्पांचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ते. स्वर्गातून पुष्पांचा वर्षाव झाला आणि वर्षाव झाल्याबरोबर राजा शिबिराजाने हात जोडले. कोण आहात तुम्ही? अग्निदेवानं मूळ रूप धारण केलं आणि इंद्रदेवाने, तो बहिर ससाना नसून इंद्रदेव होता, दोघांनी हात जोडले. राजा, तुझी कीर्ती अजरामर राहील. तुझ्यासारखा दयावान पुरुष या विश्वाच्या पाठीवर पुन्हा दुसरा कोणी होणे नाही. तुझी दया म्हणजे खरोखर तुझी दया त्या कबुतराविषयी असलेली तुझा दया धर्म हा खूप मोठा आहे. म्हणून सर्वाभूते दया साधू म्हणे ऐसिया, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. कितीही पंथ निर्माण झाले तरी त्याचं उत्तर एकच आहे. त्याचं उत्तर म्हणजे दया आहे. नरस्य भूषणम रूपम, रूपस्य भूषणम गुणम, गुणस्य भूषणम ज्ञानम, ज्ञानस्य भूषणम दया. सर्वात श्रेष्ठ जिथे दया आहे तो साधू आहे, जिथे दया आहे तो पंत आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज रामेश्वर काशीहून कावड रामेश्वरला घेऊन चालले आणि वाटेत जात असताना पाण्याविना तरपडत होते गाढव आणि त्या गाढवाच्या मुखामध्ये माझ्या नाथ महाराजांनी गंगेची कावड त्या गाढवाच्या मुखात ओतली. सर्व वेडाय म्हटले, एकनाथ वेडाय वेडाय. त्या काळामध्ये काशी करायची म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती. पायी पायी काशी करावी लागत होती आणि काशीहून आणलेलं पाणी रामेश्वरला घेऊन जातो आणि ती कावड या एकनाथाने म्हणले गाढवाच्या मुखात ओतली, काय कमाले, काय म्हणेल तो रामेश्वर. नाथ महाराज म्हणले माझा खरा रामेश्वर इथेच आहे. माझा रामेश्वर कुठे? इथेच आहे माझा रामेश्वर. आणि गाढवाच्या मुखात ओतल्याबरोबर भगवान भोलेनाथाने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना तिथेच दर्शन दिलं. याला म्हणतात दया. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेचं स्नान करून वाड्याकडे येत असताना गोदावरीच्या वाळवंटामध्ये एक हरिजनाचं मूल उघडं नागडं, पायात काही नव्हतं, पाय पोळत होते, ते उचललं, कडेवर घेतलं आणि मारोड्याच्या वाड्यात गेले आणि त्या हरिजनाच्या वाड्यात नेऊन त्या मुलाला आईच्या स्वाधीन सुपूर्त केलं. ही संतांच्या अंतकरणातली काय आहे महाराज? दया आहे महाराज, दया. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भूतांचे भूतदया गाये पशुचे पालन, तान्यल्या जीवन वनामाजी भुकेलिया अन्न, तान्यल्या जीवन पुण्यासी कारण इतुकेची अतिता लागोनी चिलिया ओपे देह तेनेची तो लाहे परमधाम. आणि ग्रस्त आश्रमामध्ये जीवन जगत असताना कोणाविषयी वाईट भावना निर्माण करू नये आणि आपल्या वडिलांचं महत्त्व आपण वाढवलं पाहिजे की जे आजच्या या 3 सुपुत्रांनी आपल्या आई वडिलांचं महत्त्व वाढवलं. हेच उद्गार 5व्या चरणात महाराज काढतात. शांती रूपे नो हे कवनाचा वाईट, शांती रूपे नो हे कवनाचा वाईट, रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, उत्तमाची गती तो एक पाविल, उत्तमाची गती तो एक पाविल. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे. आपल्या आई वडिलांचं महत्त्व वाढवणारी मुलं जन्माला आली पाहिजेत. आणि आपल्या आई वडिलांचं महत्त्व न वाढवता आपल्या आई वडिलांना जर नरकात जाण्याची वेळ येत असेल, असं वागत असतील तर मला वाटतं ते आसून नसल्यासारखे आहेत महाराज, आसून नसल्यासारखे. म्हणून असे सुपुत्र, चांगले सुपुत्र जन्माला येणं हे भाग्य असतं. म्हणून या 3ही मुलांना मी धन्यवाद देतो. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गृहस्थ आश्रमातलं सर्वश्रेष्ठ हेच फळ आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ. परमपद
वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तू एक पावेल उत्तमची गती तू एक पावेल परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीला जीव खाने 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 जीव खा जीव खा जीव खाने जीव खाने जीव खाने उत्तम भोगीला जीव खाने उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. महाराज म्हणतात या अभंगामध्ये जी लिस्ट दिली, जे सद्गुण सांगितले दैवी संपत्तीचे, कसं वागलं पाहिजे, कसं धन कमवलं पाहिजे, कमवलेलं धन सत्कार्यासाठी त्याचा खर्च कसा केला पाहिजे, दया परोपकार, निंदा कोणाची केली नाही पाहिजे, शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे, वाईट कोणाविषयी भावना निर्माण नाही झाली पाहिजे, आपल्या वडिलांचं महत्त्व आपण वाढवलं पाहिजे. आणि असं जर वागला, अशी अनासक्ती, असं वैराग्य, आपल्याला आसक्तीरहित आपल्याला जीवन प्राप्त झालं, नाही तर खूप अवघड आहे. भगवान सांगतात असंशयम महाबाहु मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते.
चंचलं मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं वायोरिव साधुरे तस्याहम निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याला आवरणं जेवढं कठीण आहे महाराज, तेवढं मनाला आवरणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. एवढं मन चंचल आहे, उच्छृंखल आहे, प्रमाथनशील आहे. एवढं हे निसंशय खरं आहे अर्जुना, कुंतीपुत्रा. परंतु या मनाला वश करणं कठीण आहे. परंतु भगवान सांगतात वैराग्य न च गृह्यते अभ्यासेन तू कौंतेय. अनासक्तीद्वारे आणि अभ्यासाने आणि वैराग्याने या मनाला आवरणं, वश करणं हे सोपं आहे. आणि तुकोबराने जे यादी दिली अभंगामध्ये, मन वश करून असे सद्गुण जर आपल्या अंतःकरणात निर्माण झाले तर महाराज सांगतात हे सर्वश्रेष्ठ गृहस्थ आश्रमाचं फळ असेल. म्हणून तुका म्हणे हेच, चकारात्मक बोलतात, हेच गाथा बाजूला ठेवा, एकच अभंग तुमचं जीवन धन्य केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ. कोणत्या आश्रमाचं? गृहस्थ आश्रमाचं हेच फळ आहे परमपद बळ वैराग्याचे. कोणती कोणती फळं? शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, हेच फळ वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. भूतदया गायी पशुचे पालन, हेच ताणलेले जीवन वना माझी, भुकेलेले अन्न ताणलेला पाणी द्या, हेच गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे. परोपकारी नेणे परनिंदिला, परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया, हेच गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे. आणि मग असं जर वागला तर अजून अभंग फिरला जातो. दीपक महाराज महाराज म्हणतात शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, तो एक, दुसरा कोण नाही, तोच एक. भूतदया गायी पशुचे पालम, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. ताणलेल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारी, परोपकार करतो, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारी नेने परनिंदा, परनिंदा करत नाही, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परस्त्रिया सदा बहिणी बाया, उत्तमची गती तो एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करून संसारात धन कमवतो, उत्तमची गती तो एक पावेल. आणि कमवलेलं धन असं कीर्तन भजनासाठी, सत्कार्यासाठी, अन्नदानासाठी खर्च करतो, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणि हे सर्व सद्गुण या परिवाराला लागू होतात. माझी सेवा समाप्त झालेली आहे. मी कोटी कोटी धन्यवाद देतो. माझा आणि कोळी साहेबांचा संबंध, हे प्रेम आपलं वृद्धिंगत होत राहो. कारण कोळी साहेब तुम्ही जेवढं तुमच्या मुलांवर प्रेम करतात, संभाजी सर तुम्हाला माहित नाही, कदाचित तुमचा माझा परिचय आताचाच झाला जवळून, परंतु तुम्ही नसलात ना तिघेजण, तुमच्या आईला, आईसाहेबांना आणि तुमच्या पप्पांना विचारा, तुमच्यासाठी तुमच्या पश्चात कळमला आल्यावर मुलगा कोण असेल, तर मी मुलगा आहे महाराज. अर्ध्या रात्री हाक मारली तरी तुमचे पप्पा माझ्यासाठी हजर राहतात. आज 3 महिने झालं माझी बायको नाही घरी, खोटं सांगत नाही. किती महिने झालं गुरुजी? 3 महिने झाले. आई आहे घरी, विषय तो नाही. मुलगी झाली मला, परंतु आमचे कोळी साहेब आणि आई साहेबांनी घरी गेलं की सांगावं हक्कानं, गणेश महाराज येत जा आणि जेवण करून जात जा. मी कळमला गेल्यावर माझे मोठे मोठे लोक आहेत, मी कोणाच्याच घरी जात नाही. पण रात्रीच्या 12 वाजता जरी फोन केला कोळी साहेबांना, मी घरी यायला लागलोय, नुसतं घरी यायला. त्या दिवशी मी फोन केला, म्हणले भात टाकलाय फक्त, खिचडी. म्हणलं चालेल की. मी CNG भरून येईपर्यंत आमच्या आईसाहेबांनी सुंदर स्वयंपाक केला महाराज. हे आमचं प्रेम, हे वाचा तिथे, ते किती वर्णन केलं तरी सांगणं कमी, दिवस मावळेल एवढा आमचा संबंध आहे. आपलं प्रेम असंच वाढत राहो. मी पुत्रवत तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करतात. माझं आयुष्य सुद्धा तुम्हाला मिळो. कोळी साहेबांना, आमच्या आई साहेबांना. आज संभाजीराजांची जयंती आहे. संभाजीराजांची काय आहे? जयंती आहे. शंभूराजे आम्हाला छावा निघाल्यावरच माहिती झाले का? वाचाल तर वाचाल, नाही तर जिवंत असून तरुण पोरांनो मेल्यासारखे तुम्ही. ज्या शंभूराजांना साखळ दंडाने पकडलं, वार केले, हाल अपेष्टा केल्या, एवढं वाईट मारलं शंभूराजाने, एवढं वाईट मारलं, नको नको त्या वेदना केल्या, उकळतं पाणी अंगावर टाकलं, ब्लेडचे वार केले,
एक एक अवयव काटण्यात आला महाराज. एवढंच नाही, ज्या डोळ्यांनी स्वराज्य पाहण्याची इच्छा होती ना साहेब, त्या डोळ्यामध्ये दुर्जनांनी सळ्या खुपसल्या तरी नाही झुकला माझा वाघ, नाही शरण गेला. भगवान सांगतात स्वधर्मे निधनम श्रेयः पराधर्मो भयावह. अर्जुना प्राण गेला तरी चालेल, आपला धर्म नाही सोडला पाहिजे. मला वाटतं हे गीतेचं तत्वज्ञान, संतांचे विचार शंभूराजे वाचले नाहीत तर जगले. आम्ही वाचतो पण जगत नाहीत. मगाशी सांगितलं माझ्या सगळं पाठ आहे, पण दारात आलेल्या भिकाऱ्यांना मी वापस लावतोय. आणि माझ्या बायकोला काहीच पाठ नाही, काहीच तिला माहित नाही परमार्थ कशाला म्हणतात, पण तिच्या वागण्यात गाथा आहे, तिच्या वागण्यात परमार्थ आहे. आमच्या वागण्यात सर्व संतांचे विचार उतरले पाहिजे महाराज. शंभूराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या आणि अंतकरणातून शब्द बाहेर आला, आबासाहेब. बापाला आबासाहेब म्हणायचे शंभूराजे. आबासाहेब, तुमचं कर्तव्य पूर्ण केलं, बापाची परंपरा चालवली, वाढवली महत्व वडिलांचे, वडिलांचं महत्व वाढवलं आबासाहेब. पण ज्या डोळ्यांनी स्वराज्य पाहण्याची इच्छा होती ना, शंभूराजे म्हणतात ते डोळेच नाहीत ठेवले दुर्जनांनी, ते डोळेच नाहीत ठेवले. आणि ऐका ना दादा, डोळेच नाही, एखाद्या राजाची धर्माविषयी किती आस्तिकता असावी, देव देश धर्माविषयी. हल्लीच्या राजांविषयी आता बोलत नाही मी इथं. शंभूराजांची देव देश धर्माविषयी काय आस्तिकता होती महाराज. ज्या डोळ्यांनी स्वराज्य पाहायचं होतं ते डोळे नाही राहिले, पण जी जीभ शंभूराजांची जगदंब जगदंब म्हणत होती ना, ती जीभच नाही ठेवली महाराज. ती जीभ सांडसीने ओढली शंभूराजांची. काय अंतकरण बोललं, काय येसुबाईचं अंतकरण म्हटलं असेल महाराज, काय पत्नी असेल. आपलं सौभाग्य अटक आहे, जेलमध्ये आहे महाराज, कोठडीत आहे, मरणाच्या तावडीत आहे, तरी महाराज येसुबाईंनी महाराज सौभाग्याचा विचार केलाच, परंतु धैर्य धरून स्वराज्य टिकवण्याचं धाडस येसुबाईंनी केलं महाराज. सईबाई तर बालपणीच गेल त्या शंभूराजांच्या महाराज. कोणासाठी? हे तुमच्या आमच्यासाठी महाराज. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. म्हणून संभाजी महाराजांच्या चरणावरती त्रिवार आज मानाचा मुजरा करतो. तरुणांनो, शंभूराजाने सिंह फाडला रे बाळांनो. आम्ही वयाच्या 25 मध्ये आम्ही गुटखा फाडतो, कोणावर तरी ॲक्शन करत करत एखाद्या पोरीवर स्टाईलमध्ये. आम्हाला पुडी फाटाना पुडी. आजचे तरुण, वारेवा तरुण, शंभूराजांचं चरित्र आठवा. हनुमान चालीसा म्हणा, आपण हिंदू आहेत ना, हनुमान चालीसा म्हणा, व्यायाम करा, बैठका काढा, दंड बैठका, आणि शंभूराजांसारखं जीवन जगा महाराज. हे निष्ठा आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. म्हणून शंभूराजांच्या चरणी आज कोटी कोटी आपण प्रणाम करू. शंभूराजांनी सिंह फाडला, गुहेत सोडलं तर सिंह फाडला महाराज. आम्ही पुडी फाडतो, नका नका असं वागू नका. म्हणून तुकोबाराय म्हणतात या अभंगामध्ये सर्व हे सद्गुण आपल्या अंगी बांधले पाहिजे आणि आपलं जीवन धन्यतेस पात्र ठरलं पाहिजे. पुनश्च एकदा शांतीब्रह्म संत एकनाथ शांतीधामच्या द्वारा मी या परिवाराला मी शुभकामना म्हणून शुभेच्छा देतो. यश, कीर्ती, सुख, समृद्धी, संपत्ती, संतती आपल्याला प्राप्त हवी आणि देव देश धर्माची सेवा करण्यासाठी आपल्याला निरामय असं दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त हो. जाता जाता सर्वांना एकच संदेश आहे. तो संदेश म्हणजे असा आहे, तुम्ही म्हणता कोणता संदेश? पैठण नंतर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मंदिर मी बांधत आहे, खूप लक्षात घ्या.